नमस्कार उद्योजक मित्रांनो, आजचा जो विषय आहे, प्रत्येक वेळेला मला जेव्हा जेव्हा कॉल येतात तेव्हा तेव्हा मला बऱ्याच व्यक्तींना कार रेंटल संदर्भात, टूर्स अँड ट्रॅव्हल संदर्भात सांगावं लागतं, बोलावं लागतं. त्यामधला आजचा जो विषय आहे, ज्या व्यक्तींकडं गाडी नाहीये आणि ज्या व्यक्तींना टूर्स अँड ट्रॅव्हलची, कार रेंटल बिझनेसची गाडी घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी आपण कन्सल्टंट करतो. म्हणजे का आणि कशासाठी? तर त्या व्यक्तीने नवीन गाडी घेताना टूर्स अँड ट्रॅव्हलची गाडी घ्यावी की नाही घ्यावी, आणि घ्यावी तर का घ्यावी, आणि याच्या संदर्भात सगळी माहिती देतो. म्हणजे घेतली तर कशा पद्धतीने बिझनेस केला पाहिजे आणि नाही घेतली तर का नाही घेतली पाहिजे, याचं पूर्ण त्या व्यक्तीचा किंवा घेणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण आपण एक सर्वे करतो, थोडा माइंड मॅप करतो. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा फायदा काय होतो की खरंच आपण जर गाडी घेतली तर आपला भविष्यामध्ये किती फायदा होऊ शकतो आणि कशा प्रकारे ती गाडी व्यवस्थित त्या गाडीचे हप्ते वेळेवर जाऊन बिझनेस करू शकतो, ह्याची त्याला आपण जाणीव करून देतो. आणि जर आपण त्यांना जर सल्ला दिला की गाडी नका घेऊ, तर का नाही घ्यायची, ह्याच्या पूर्ण त्यांचं काउन्सिलिंग करून त्या पद्धतीने त्यांना आपण भविष्यामध्ये होणाऱ्या नुकसानीतून त्यांना आपण वाचले जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा बराचसा फायदा होतो. आतापर्यंत मार्केटमध्ये बहुतेक व्यक्तींनी गाडी घेतल्यात, त्यांचा धंदा चांगला सुरळीत होतोय. आणि ज्यांनी बऱ्याच लोकांनी गाड्या घेतल्यात पण त्यांचे हप्ते पण जात नाहीये, कुठून तरी इतर व्यक्तीकडून, नातेवाईकांकडून पैसे आणून त्या गाडीचे पैसे ते भरले जातात. म्हणून सर्वात पहिलं आपण मार्गदर्शन आणि कन्सल्टंट करतो की ज्या व्यक्तींना नवीन टूर्स अँड ट्रॅव्हलची, कार रेंटलची गाडी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वप्रथम मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे करून त्यांना आपण ह्याच्यातून सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांची आपण पूर्ण करतो. आता राहिला दुसरा विषय. आता तर गाडी घेतलेली आहे बऱ्याच व्यक्तींनी, तर ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांच्यासाठी आपण कन्सल्टंट करतो. की त्याच्यासाठी कसं करतो आपण कन्सल्टंट, की त्या गाडीचा धंदा वाढवण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना जे EMI आहे ते EMI त्यांचे वेळेवर जावा, त्यांचा मेंटेनन्स चांगल्या प्रकारे व्हावा, त्यांचे ड्रायव्हरचे पेमेंट, फ्युलची कॉस्ट, टॅक्स पेपर, इन्शुरन्सचे पैसे व्यवस्थित निघावा, यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करतो, कन्सल्टंट करतो. ह्यासाठी काय असतं की आज व्यक्ती प्रत्येक जण बिझनेस करतोय आणि बिझनेस जो करतोय तर त्या बिझनेसमध्ये वाढ कशी करता येईल यासाठी आपण सदैव प्रयत्न करीत राहतो. आणि त्या गाडीचा बिझनेस कसा वाढवायचा, कोणते असे स्किल आहे की ते आपण त्यांना दिले पाहिजे. आणि हे मी तुम्हाला का सांगतोय की मी गेले 15 वर्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेसमध्ये आहे आणि मला या 15 वर्षाच्या अनुभवात जे ज्ञान प्राप्त झालं, मी स्वतः ऑफिस चालून 15 वर्ष, गेल्या 15 वर्षापासून ऑफिस आहे, गेल्या 15 वर्षापासून माझे कॉर्पोरेट कंपन्या, हॉटेल्स यांना कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि ह्या अनुभवातून आणि मला या बिझनेसची आवड आहे आणि हीच आवड मी जोपासत मी आपल्या बऱ्याच व्यक्तींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो. तर मार्गदर्शन का करतो मी, की मला कुठेतरी या गोष्टी जाणवल्या. बरीच लोक गाडी घेऊन नंतरून गाड्या त्यांच्या व्यवस्थित चालत नाही किंवा ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना व्यवस्थित बिझनेस मिळत नाही. मला हा कुठेतरी प्रश्न पडला की अशीच कितीतरी लोक आहेत की यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचंय, म्हणून मी हे मार्गदर्शन करतो. आणि कुठेतरी गाडी घेणाऱ्याचाही फायदा झाला पाहिजे, ज्याच्याकडे गाडी आहे त्याच्या गाडीला योग्य बिझनेस मिळाला पाहिजे. त्याच्या भरपूर स्ट्रिक असतात, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, त्याच्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्हाला वेळ देऊन तुमच्या गाडीचा बिझनेस वाढवण्यासाठी आम्ही मदत करू. परत तुम्ही नवीन गाडी घ्यायची की नाही याच्यासाठी मदत करू. आणि तिसरा क्वेश्चन जो आहे की तुमच्याकडे गाड्या आहेत किंवा तुमच्याकडे गाड्या नाहीत, तर तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू करायचा आहे, स्वतःचं ऑफिस चालू करायचंय,
स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे आणि कॉर्पोरेट लेवलला कॉन्ट्रॅक्ट घ्यायच्यात कंपन्या हॉटेल्समधून, ह्याच्यासाठी आपण पूर्ण सिस्टीम देतो त्यांना. त्यांच्या कंपनीमध्ये HR सिस्टीम कशी असली पाहिजे, ॲडमिन सिस्टीम कशी असली पाहिजे, त्यांच्याकडे सुपरवायझर कशा पद्धतीचे असले पाहिजे, त्यांच्याकडे अकाउंट कशा पद्धतीचं चाललं पाहिजे, त्यांच्याकडे बिलिंग कसं चाललं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करतो. ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करण्याची, स्वतःचं ऑफिस चालू करून नेक्स्ट लेवलला जाण्याची, त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन करतो. की ज्यांच्याकडे भरपूर गाड्या आहेत पण त्या इतर वेंडर चालतात, म्हणून त्यांना असं वाटतं की आपण पण चला बुवा कुठंतरी स्वतःचं ऑफिस चालू करून एक उद्योजक व्हावं. तर अशा व्यक्तींसाठी आपण मार्गदर्शन करतो आणि कन्सल्टंट करतो. की त्याच्यानंतरून आता राहिला क्वेश्चन की आपण चौथ्या नेक्स्ट लेवललाही आपण भरपूर ज्यांना सुपरवायझर बनायचंय टूर्स अँड ट्रॅव्हलचं, चांगले नोकरीमध्ये त्यांना प्रावीण्य मिळवायचंय, चला बा मला टूर्स अँड ट्रॅव्हलची नोकरी करायची, त्यांच्यासाठी पण हे करतोय. तर आपण टूर्स अँड ट्रॅव्हलच्या A to Z प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील. आपण तुम्हाला देऊ. खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या व्यवस्थित. त्याचप्रमाणे आपण टूर्स अँड ट्रॅव्हलच्या फ्रँचायझी पण देतोय. की चला बा ज्या व्यक्तींना गाडी घ्यायची नाही, ज्या व्यक्तींचा बिझनेस वाढवायचा नाही, चला ज्या व्यक्तींना टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू करायचा नाही, पण कुठेतरी बरीच व्यक्ती आहेत की पार्ट टाइम मध्ये त्यांना काम करायचंय, त्यांच्यासाठी सुद्धा आपण फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. की तुम्ही ह्या बिझनेसची जाहिरात कशी करायची आणि तुम्ही तुमचा इन्कम कसा वाढवायचा, ह्याच्यासाठी आपण काम करतो. तर आपण हा व्हिडिओ खूप शांतपणे ऐकलात आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या गरजूवंतांना शेअर करा, अशी मी आपल्याला विनंती करतोय. आणि मी या इथे थांबतोय. आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.